आनंदाची गोष्टी घेऊन आलो मी तुझ्यासाठी. बघ बघ, तुझ्या प्रेमामुळं आणि माझ्या दादा आणि वैद्यूच्या आशीर्वादामुळं मला जे शक्य करायचं होतं ना, PSIची पहिली परीक्षा मी पास झाली. आनंदाची गोष्ट आहे ना तुझ्यासाठी आणि माझ्यासाठी. कॉंग्रॅच्युलेशन आज, कॉंग्रॅच्युलेशन. खरंच तू माझ्या मनासारखं अचिव्हमेंट करून दाखवलं. आज तू तुझ्या दादा वहिनीसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा आदर्श झालं. पण पण एक गोष्ट नको नाही तुझ्यापासून, माझ्यापासून. तुझ्या लहानपणापासून जेवढ्या घटना तुझ्या आयुष्यामध्ये घडल्या त्या साऱ्या एकूण एक घटना माझ्याकडे सांगितल्या. पण माझ्यापासून काय लपवलं? तू समजतोस ना की तुझी प्रिया गरीब स्त्रीची आहे, अनाथ आहे म्हणून तुझ्यावरती प्रेम केलं होतं. हो मग जे तू सांगितलं तेच मी ऐकलेलं होतं आणि तेच माझ्या मनामध्ये बसलेलं होतं आणि त्याच्यामुळे मी तुझ्यावरती प्रेम करायला लागलो. पण नाही राहिलं, ही गोष्ट लपवली. अरे आपल्या शहरातील नागात नागेश्वर आहेत ना, अच्छा अच्छा अच्छा, तो गलगंड श्रीमंत माणूस कारखानदार. हो मी आहे ना त्याची एकुलती बहीण आहे. काय तू त्या नागेश्वरची बहीण आहे? हो तू ओळखतोस माझ्या भावाला? तुझ्या भावाला कोण ओळखत नाही गं. दहशतवादाचं दुसरं नाव आणि गुंडगिरीचं दुसरं नाव म्हणजे नागनाथ नागेश्वर. जो जो कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्या मानवी लुटीपासून त्यांचं रक्त शोषण करतो, गरिबांना त्यांच्या झोपडी तुटवून लावतो, तर कधी त्यांच्या शेतजमिनीवरती आपला ताबा मिळवतो. काय तू माझ्या भावाविषयी असा विचार करतोस? मग जे सत्य आहे तेच बोलणार आहे मी आज. बघ माझ्या भावाविषयी तू असं वाईट बोलू नकोस, नाहीतर विसरून जाईल की मी तुझ्यावर किती प्रेम केलं होतं बरोबर. अच्छा म्हणजे तुझ्या भावाविषयी जे सत्य बोललो त्याविषयी तुझं मन दुखलं. बघ प्रिया, मला तर आधी माहीत असतं की तू त्या नारायण माणसाची पैदास करून तर तुझ्यामध्ये प्रेम करून सोडलं, तुझ्या थोबाडाकडे पाहिलं नसतं मी. राज तू खूप जास्त बोलतोय. मी खरंच विसरून जाईल की तुझ्यावरती प्रेम केलं होतं म्हणून. आता सांगितलं ना मी तुला. हे बघ तू PSIची परीक्षा पास झाला असशील, ठीक आहे, तुझ्यासाठी गर्वाची गोष्ट असेल. पण मी सुद्धा तुझ्या या गोष्टीला फी घालणार नाहीये. अरे मी सुद्धा कवड्या खेळायला नाही इथं पुण्यामध्ये. मी सुद्धा वकिलीचं शिक्षण पूर्ण करते आणि तू जर माझ्या भावाच्या मागे लागत असशील तर मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. अच्छा म्हणजे तू तुझ्या त्या नारायण भावाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी वकिलीचं शिक्षण पूर्ण करते. मी सुद्धा माझ्या आयुष्यामध्ये एकच स्वप्न पाहिलंय, ज्या माणसाने या शहरावरती दहशतवादाचं सावट पसरवलं, आपल्या दहशतवादाच्या भरोशावरती आणि गुंडगिरी प्रवृत्तीच्या भरोशावरती गरिबांचं जीवन मुश्किल करून टाकलं होतं, त्या माणसाला जेलची हवा खाल्ली, त्याला जेलामध्ये डांबल्याशिवाय ती स्वस्त बसणार नाहीये. ठीक आहे राज, तुझं त्याच माणसानं आपलं शिक्षण पूर्ण करत असशील तर तुझं माझं प्रेम आता संपलं. काय मी सत्याची बाजू घेतली म्हणून तू माझ्या प्रेमाची वाट लावतेस? ठीक आहे ठीक आहे, मी सुद्धा सत्याच्या बाजूने उभा राहणार आहे. अरे जा रे जा, तुझ्या सत्याच्या बाजूने जा. माझ्या भावाच्या केसालाही धक्का लावला तर गाठ माझ्याशी आहे. ठीक आहे, तू तुझ्या भावासाठी लाख प्रयत्न कर, मी मात्र सत्याच्याच मार्गाने जाणार आहे. सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना है जोर कितना बाद में कातिल में है. बाय.